तर आपण बनवतोय चिकन मसाला। तर थोडंसं तेल गरम करून घ्यायचं आहे कढईमध्ये। त्याच्यामध्ये खडे मसाले टाकायचे आहेत, स्टारफूल, दालचिनी, काळं मिरं, लवंग, तेजपत्ता। तुमच्या आवडीनुसार खडे मसाले घ्या। त्याला एक थोडंसं गरम करून घ्यायचं आहे खड्या मसाल्यांना। एक मोठ्या आकाराचा कांदा घ्यायचा आहे, त्याला मस्त बारीक कापून घ्यायचं आहे। 1 मिनिट मोठ्या आचेवर त्याला बढिया फ्राय करून घ्यायचं आहे या अशा रीतीने। आता त्याच्यामध्ये अद्रक आणि लसूण ठेचलेला घालून घ्यायचा आहे बरं का। एक 10-12 लसणाच्या पाकळ्या तेवढ्याच प्रमाणामध्ये अद्रक मस्त ठेचून घ्यायचं आहे। त्याला 1 मिनिट फ्राय करायचं आहे मोठ्या आचेवर। ठेचलेल्या अद्रक लसणची जी चव येते ना चिकन मसाल्यामध्ये, एक नंबर लागती खायला। आता एक मोठ्या आकाराचा टोमॅटो घ्यायचा आहे, त्याला मोठ्या आकारामध्ये कट करायचा आहे आणि फ्राय करायचं आहे जवळपास 30-35 सेकंद। आता अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घ्यायचं 1-2-3 पाण्याने। तर त्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे, मस्त फ्राय करायचं आहे त्याला। याला सध्या याच्यात कुठल्याच प्रकारचं पाणी टाकायचं नाही, याला आपल्याला असंच एक 8 ते 10 मिनिटं मोठ्या आचेवर फ्राय करायचं आहे। मिक्स करत राहायचं आणि फ्राय करत राहायचं। त्याने काय होतं, चिकनचा जो एक उग्र वास असतो ना तो निघून जातो। एक स्मेली म्हणजे असं वास येत नाही चिकन खाताना। हे बघा आता कंटिन्यू मी त्याला 8-10 मिनिटं झाले फ्राय करतोय। त्याचा कलर देखील चेंज झालेला आहे, त्याच्यातलं जे प्रोटीन ते शिजायला लागलेलं आहे मस्त। आता त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची, अर्धा चमचा लाल तिखट टाकायचं 1 चमचावर। चिकन मसाला किंवा मटन मसाला तुमच्या आवडीनुसार 1 चमचाभर टाकायचा आहे। धने पावडर टाकायची आहे थोडीशी आणि चवीपुरतं मीठ टाकायचं। मीठ थोडंसंच टाका, कमी राहू द्या थोडंसं, कारण आपण याच्यात पाणी टाकणार नाही आहे, त्याच्यामुळं ते खूप खारट नको व्हायला, म्हणून थोडंसं कमी राहू द्या। आणि त्याला आता आपल्याला एक 6-7 मिनिटं ह्या मसाल्यांना फ्राय करून घ्यायचं मोठ्या आचेवर। व्यवस्थितरित्या सगळं मिक्स झालं पाहिजे ते। हे बघा आता 5-6 मिनिटं झालेले आहेत, मस्त फ्राय झालेलं आहे। आता त्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला पाणी टाकायचं आहे, एकदम थोडंसं, कारण काय होतं आहे तळाला जे लागलेला मसाला आहे ना तो आपल्याला एकत्र करायचा आहे। आणि दुसरी गोष्ट त्याच्यातली ॲसिडिटीसुद्धा कमी करायची। पाण्यानं काय होतं की मसाल्यातली ॲसिडिटी कमी होऊन जाते। 5-6 मिनिटं त्याला आपण फ्राय करून घेतलेलं आहे बघा। आता त्याच्यातलं पाणी बरंचसं आटलेलं आहे, तेल सुटायला लागलेलं आहे, म्हणजे आपला मसाला छान फ्राय झाला आहे। आता याच्यामध्ये एक 3 ते 4 चमचे आंबट दही टाकायचं आहे। आंबटच दही टाका, कारण आंबट दह्याने हे चिकन मसाल्याची जी चव आहे ती इतकी जबरदस्त लागते ना। तुम्हाला हवा असेल तर तुम्ही नॉर्मल दहीसुद्धा टाकू शकता, पण मग चवीमध्ये थोडा फरक पडेल। व्यवस्थित त्याला मिक्स करून घेतलं। आता याला आपल्याला 15 मिनिटं कमी आचेवर शिजवून घ्यायचं आहे। हे बघा आता 15 मिनिटं झालेले आहेत। 15 मिनिटानंतर किती मस्त शिजलेलं आहे बघा। जर तुम्हाला वाटत असेल की या स्टेजला शिजलेलं नाही तर आणखी 5-1 मिनिटं शिजवून घ्यायचं त्याला। त्याच्यामध्ये आता कसुरी मेथी टाकून घ्यायची आपल्याला, दोन्ही हाताने अशी रगडायची जबरदस्त। कसुरी मेथीनं चिकन मसाल्याचा जो फ्लेवर येतो ना खाताना, एक नंबर लागतो। त्याच्यामध्ये मस्तपैकी हिरवीगार कोथिंबीर टाकून घ्यायची, बढिया। हे बघा चिकन मसाला किती सुंदर दिसतोय बघा। याला तुम्ही पराठ्यासोबत किंवा चपातीसोबत याचा तुम्ही आस्वाद घेऊ शकता मस्तपैकी। आहे बघा, आणखी परत गार्निश करायची आणि आपला रेडीमेड घरगुती चिकन मसाला रेडी आहे। तर नाशिकचा शेफ या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।